तर तुम्ही वाट बघत असणार आहे की आपल्या रोहिणीची डिलिव्हरी झाली की नाही झाली. कारण की खूप जण अशी टेन्शन आलं की बाबा मुलगी होईल की मुलगा होईल, काय होईल रोहिणीला, काय होईल. तसं काही नाही आहे आम्हाला. मुलगा झाला तरी चालतो, मुलगी झाली तरी चालते. तर म्हणता ना पहिली बेटी धनाची पेटी अशी म्हण आहे, पहिलेच लोक म्हणत होते. तर नमस्कार सगळ्याला. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असणार तुम्ही ना, कारण की मला सुद्धा काल खूप खुश होती आणि काल तुम्हाला माहिती होता किती चांगला दिवस होता तो. तर काल असं वाटायचं की बाबा रोहिणीची डिलिव्हरी झाली तर खूप चांगलं आहे, कारण त्या दिवशी लेकरू झालेलं खूप चांगलं असतं, खूप भाग्याचं असतं असं मला सुद्धा माहीत होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा कमेंट केली आणि मला सुद्धा माहीत होतं, कारण की आमच्याकडे तुम्हाला सांगितलं मी काल की आमच्याकडे भागवत बसलेले आणि कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता. म्हणजे काल पहिलाच दिवस होता आणि खूप आनंदित होतो आम्ही. आणि टेन्शन सुद्धा खूप होतं, कारण की काय होईल काय नाही, काय होईल काय नाही, असं खूप सारे मनामध्ये हे होत होतं की बा आता नॉर्मल असते की डिलिव्हरी की शिजर होतं, मुलगा होतं की मुलगी होती, हे खूप सगळ्यांना म्हणजे आतून कसमस होत जाय. पण मग मला मागून भाऊचं समजा मी म्हणलं तर ना की आईशी बोलते म्हणून, तर मग भाऊनच फोन लावला घरी आल्यावरती आणि मग मला असं सांगितलं त्याने की बा जे बाळ आहे ना ते असं आडं झालं. आणि ही शंका मला पहिलेच म्हणजे त्याचा फोन आला की तेव्हाच मला मनात आली. पण मी तुमच्या शेअर सुद्धा केली की असं एखाद्या बाबतीत होऊ शकतं, कारण की त्यांच्या घरी पायऱ्या बी ना वर खाली एखाद्या बाबतीत पाय खालीवर पडला की लेकरू लगेच उलटं पालतं. मला असं पाठ फिरल्या, म्हणजे आमच्याकडं पाठ फिरले असं म्हणतात त्याला. तर हा प्रॉब्लेम मला सानूच्या बाबतीत सुद्धा झालता ना सोनलच्या बाबतीत सुद्धा झालता, कारण की सानूच्या बाबतीत मी आईच्या घरी गेलते डिलिव्हरीला, 7व्या महिन्यापासून गेलते मी आईच्या बाबतीत. पण मग काय झालं, आईचं घर बांधणं होतं. तर आईचं घर बांधणं होतं, पसारा काढणं चालू होता आणि मी काय केलं, की आईचा राज नसतं पाणी प्यायचा तो ओढला होता. जसा मी तो ओढला तेव्हापासून तर मी 3 दिवस दवाखान्यात राहिले होते, कारण की बाळाचं पुरं पोट म्हणजे पुरं फिरून गेलं तर त्याचा खूप त्रास होत त्याच्यामध्ये. पण डॉक्टर एवढं चांगले तिथले की तुम्हाला काय सांगा, त्यांनी डिलिव्हरी केली नाही. ते नाही म्हणे यांची डिलिव्हरी होतच नाही म्हणे. आणि मला की 8वाच महिना चालू होता, म्हणून त्यांनी एवढा रिस्क घेतला आणि त्यांनी शिजरच केला असतं आणि शिजर करून हे करून घेतलं असतं. पण मला तेव्हा 8वाच महिना चालू होता आणि तुम्हाला तर माहिती 8व्या महिन्यात डिलिव्हरी झालेली लेकरू वाचत नाही. आणि ती गलती मला खूप महागात पडेल. ती 3 दिवस भरती राहणं पडलं दवाखान्यामध्ये. पण आता तो माझा विषय संपला. आता आपला हा राहिला आपला रोहिणीचा विषय. तर मला पहिलेच वाटत जाय की बा रोहिणीने काही ना काहीतरी उचल खाचल केला असेल, नाही तर मला ही वर खाली चढली असेल, 100% मला गॅरंटी होती. पण मनामध्ये असं वाटायचं की बा कधी कधी कसं होतं की कोणी लेडीज की 9 महिने लागतात की 2-3 दिवस झाले की डिलिव्हरी होती. म्हणजे आमच्या गावात बी अशा खूप साऱ्या लेडीज आहेत, त्यांच्या जाताच खेपी डिलिव्हरी झाल्या होत्या दवाखान्यामध्ये. 9व्या महिन्याला 3-4 दिवस झाले की असं म्हणतं की बा 9व्या महिन्याची सावली पडली की डिलिव्हरी होऊ शकते. आणि कोणी 9 महिने 9 दिवस बिघू शकतं. आणि तिला ऑलरेडी डॉक्टरने सांगितलं होतं 6 तारखेला तुम्ही येजा म्हणून मग असं एक मनात विचार होता. म्हणजे खूप असं मनात खूप अशा गोष्टी होत्या की त्या तुमच्यापर्यंत नाही पोहोचल्या, पण त्या अशा मनात गुळबळत होत्या की बा डिलिव्हरी होती का, की पाठ फिरली अशी, की मुलगा होती की मुलगी होती, किंवा आजचा चांगला दिवस. म्हणजे खूप सारे प्रश्न होते मनामध्ये, ते असे गुळमळ करत होते. आणि तसंच आपल्या रोहिणीसोबत सुद्धा व्हायले. आणि आता सुद्धा मी आईला सांगितलं की तू तिले खालीच झोपू दे म्हणून. पण असं रोहिणीचं असं म्हणणं आलं की मला आरामच कर, नाही तर मग मी वरच्या रूममध्ये जाते आणि तिथं झोपून राहते, बाकी फक्त जेवण करायसाठी खाली येत जाते. आणि त्यांच्या बेडरूममध्ये संडास बाथरूम सगळं आहे, म्हणजे तिला खाली यायचे काही चान्सेस नाही आहे. आली कधी जेवण करायला खाली, नाही तर आई म्हणे मी जमलं कधी तिला वरच येऊन देत जाईल. म्हणलं बरं तसं कर जा म्हणलं. पण तिला म्हणा की वर खाली काही करू नको. आणि तिला आता मला फक्त आरामच दे, कारण की आता एवढं झाल्यावरती, महाभारत झाल्यावरती जास्त कमी झालं तर काय करा तुम्ही सांगा. तर असं सांगितलं मी आईला. तर आई म्हणे बरं मी बी तसंच करते म्हणे, कारण की जेवढी काळजी घेतली एवढं चांगलंच आहे. आणि आता 6 तारखेला बोलवलं तिला अजून सोनोग्राफी करता. आणि 4-5 दिवसाच्या दिल्या असतील गोळ्या, तिला काही जास्त दिल्या नसतील. आता आजचीच तर तारीख 3 आहे, अजून 3 दिवसांनी समजा 3-4 दिवसात दिल्या असतील गोळ्या. आणि काही पावडर सुद्धा दिलं म्हणता. आला बरं. तर ऋतू सुद्धा आलेला आहे बघा. बरं की आम्ही गेलो नाही, तर आज आम्ही जाणार होतो है की बा. डीजे पाहिजे. हां डीजे पाहिजे आम्हाला, डीजे शिवाय दुसरं काही सुचत नाहीये. बरं की आम्ही आज गेलो नाही, तर आम्ही काल निघले असते मी, तर मला बिनपती चक्कर झाली असते. बरं. तर आता थोडासा आवाज सुद्धा दिसेल तुम्हाला भागवत बसले तर मला चला तुम्हाला सगळ्यांना सांगू, कारण की जेवढी मी एक्साइटेड होते खुशखबरी ऐकायला, तेवढंच तुम्ही सगळेजण होते किंवा काय होईल काय नाही, काय होईल असं सगळ्याच विचार पडतो ना. तर असा माझा सुद्धा विचार झाला किंवा काय होईल. पण मला असं वाटत की मी कधी जातो. पण मग त्यांचाच मला फोन आला की बा डॉक्टरने असं सांगितलं सुट्टी दिली म्हणून. आणि सोनलच्या बाबतीत सुद्धा मला असं झालं तर डॉक्टरला इंजेक्शन गोळ्या दिल्या त्या, त्यासुद्धा 2 दिवस भरती राहिली मी. पण जशी घाई केली त्यांनी किती तुम्हाला काय सांगा, म्हणजे नाही सुचत ना पहिल्यांदा, समजत सुद्धा नाही काय करसा. आणि त्यात आपला रामदास, तिच्यापेक्षा तर रामदास जास्त घाबरून गेला होता म्हणतात तिला पाहून.
आणि असतं ना खरी गोष्ट आहे, वाटतं कोणालाही, आणि घाबरून जायचीच गोष्ट होती. कारण की डिलिव्हरी ही काही सगळ्याच याचं गोष्टी नाही आहे. अशा खूप साऱ्या लेडीज आहे की त्यांना ह्या म्हणजे खूप साऱ्या म्हणजे सगळ्याच लेडीज आहे की त्यांना ह्या सिच्युएशनमधून म्हणजे ह्या अशा परिस्थितीमध्ये निघूनच जाणं पडतं आणि सगळ्याच हे सहनसुद्धा करणं पडतं. आणि आमच्या इकडे ते सांडू मारून पडते ठेव हे घे सांडू. तर म्हणताना असं म्हण आहे की बा जेव्हा बाळ होतं ना तर आईचा नवीन जन्म होतो. अशा म्हणजे ज्या पहिल्या म्हाताऱ्या बाया त्या म्हणतात की जसा बाळाचा जन्म होतो ना तसं आईचा सुद्धा एक जन्म होतो. कारण की तिला पुढं कठीणाईतून डिलिव्हरी होती तिची. तर तसंच होऊन जायले. आणि तुम्ही सगळ्या जणांना सांगितलं की बा हो नॉर्मल डिलिव्हरी, तर आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी होणं द्यायची. पण आता नाही सहीन केली तर काय करतात तुम्ही सांगा. कारण की जेवढं सोशीन ती आणि हे कसं म्हणजे टाक्याचा सुद्धा हे होतच ना, परेशान होतीच. म्हणूनच आमचं सुद्धा असंच म्हणणं आहे की बाबा नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे. पण आता काय करता. आणि तुम्ही सगळ्यांना कमेंट केल्या की बा कमेंट बी केल्या आणि प्रार्थना सुद्धा केल्या तुम्ही देवापाशी की बा सगळं सुखरूप होईल म्हणून. स्वामी समर्थ महाराज सगळं ठीक करतील. खूप साऱ्या जणांचं सगळ्यांनी सुद्धा सांगितलं गणपती बाप्पाच येणार आहे. तर हो गणपती बाप्पा चालतो आम्हाला. आणि पोरगी सुद्धा चालते, काही जरूरत नाही असं की गणपती बाप्पा झाला पाहिजे. आणि ते म्हणतात ना पहिली बेटी धनाची पेटी असं सुद्धा आहे म्हण. आणि अजून काहीतरी पहिली बेटी और नाही काहीतरी पहिली लडकी काहीतरी आहे ते म्हण. ही एकच म्हण मला माहिती आहे की पहिली बेटी धनाची पेटी आणि असं आहे म्हण. खूप साऱ्या लेडीज असं म्हणतात. आणि माझं सुद्धा असं म्हणणं की पहिली मुलगीच पाहिजे आणि दुसरा मुलगा तरी असंच चालतो. मग पण एक जीव असाही म्हणतो की बा पहिला मुलगा झाला तर मग नंतर टेन्शन राहत नाही बा की बा. पण मग हे एवढं खारेलं काम असतं की पहिला मुलगा झाला दुसरा सुद्धा मुलगाच होतो. मला माहिती आहे आमच्या याच्या फॅमिलीमध्ये खूप असं सवयले. कारण की माझ्या नणंदला सुद्धा पहिला पोरगा दुसराही पोरगा झाला. त्याला तरसता पोरीसाठी. पण काय कसं ते सगळ्या गोष्टीचा हेवा केला जातो पण ह्या गोष्टीचा हेवा होत नाही ना, अशी गोष्ट आहे. कारण सगळ्याची आपण हेवा करतो पण ह्या गोष्टीचा हेवा कोणाच्याच होत नाही. कारण जे देव देतं ना तेच घेणं पडतं हे मला सुद्धा माहिती आहे. म्हणून म्हणलं आपल्या हातात काहीच नाही हो. आपण नुसतं बोलू शकतो, जे करायचं देवच करतो आणि त्यालाच आपली काळजी आहे. आपण लय म्हणतो आणि अजून त्याचा टाइम झाला नसेल तर काय होणार डिलिव्हरी तिची. पण काल खूप असं वाटत आहे की बा आज डिलिव्हरी होईल तर खूप चांगलं होईल म्हणून. आणि आमचे घरचे सुद्धा एवढे परेशान झाले तुम्हाला काय सांगा. सगळ्यांना म्हणजे मलाच नाही पण आमच्या घरचे सुद्धा असे वाट बघायला लागले कधी म्हणून रोहिणीची डिलिव्हरी. काल त्याने अचानकच मला फोन आला त्याचा. तर त्याला मी सांगितलं की बा तू फक्त तिचा धीर धर. आणि आता सुद्धा त्याला फोन लावून बोलले मी. रोहिणीचा आराम चालू होता आणि तिला सुद्धा सांगितलं की वर खाली करू नको आणि जास्तीत जास्त आराम कर म्हणलं. कारण की तुला आरामाची गरज आहे. डॉक्टरने सुद्धा तेच सांगितलं की बा पहिले आता कसं पहिले ती काम करत होती ती गोष्ट अलग होती आणि आता काम करेल ती अलग गोष्ट आहे. कारण की आता तिचं पहिलेच बाळ फिरेल आहे आणि ती पुरं पोझिशनमध्ये यायला टाईम लागतो. तर त्याच्याकरता तिला आराम सांगेल. आणि बाकी इंजेक्शन गोळ्या दिल्याच आहे. त्या गोळ्या सुद्धा घेतल्या. इंजेक्शन तिला कालच दिलं. तर काल अशी पुरी घाबरून गेली ती बिन दोघं नवरा बायको. बाई भाऊ कोण खोकलायला पाय बरं. तर असं काय झालं ती बी घाबरून गेली. ती आम्हालाही घाबरतं, रामदासजी घाबरतात, दादा सगळे गोंधळ होऊन गेलता. तर तुम्ही सगळेजण कमेंट करत असताना तर मराठीत करा, इंग्रजीमध्ये करू नका. कारण की मला तुम्हाला माहिती माझ्या ताईला मराठी येत नाही, इंग्रजी येत नाही. म्हणून मराठीत कमेंट करा जे करून त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकेन. आणि तुम्हाला लवकरच खुशखबरी भेटणार आहे. तशीच मला सुद्धा भेटणार आहे. आणि आता तर अशी उत्सुकता होऊन गेलेली आहे कधीची डिलिव्हरी होती म्हणून. आता लोक काही वाटत नव्हतं की बा होईल डिलिव्हरी. 9वा महिना लागल्यावर ती कोणकोणची लागल्यावर होतो उशिरा होतो होईल. पण आता असं कसं होऊन जायले की डॉक्टर बी म्हणे खूप काळजी घ्या म्हणे तिची. आणि थोडंफार दुखलं केलं की दवाखान्यात घेऊन या. वाट पाहायची काही धीर धरू नका म्हणतो मी. आणि तिला कसं आणि ती त्रास नाही सहन होत ना. आणि आताच्या पोरी तर माहिती आहे तुम्हाला कशा असतात. ती पहिली पिढी होऊन गेली. थोडंफार दुखलं की दुखलं चालून जातं. आणि तिला पहिलीच चालता येत नव्हतं. थोडीशी लंगडी होऊन गेली ती. ते म्हणतात ना काही लेकरू पायात चाललं जातं तसं. तर आता नॉर्मली म्हणती. पण आता तिला माहीत विचारली की थोडंफार त्रासभूत असेल तर काय करणार आहे. औषध गोळ्या तर चालूच आहे. आणि दवाखाना काय तोडून जास्त लांब नाही आहे. फक्त 20 मिनिटाचा रस्ता आहे. आणि आम्ही तर पहिल्या दवाखान्यापाशी पायदळच जात जाऊ. मी ताई आम्ही दोघी बहिणी सांगत जाऊ. काही सामान असलं की चाललं दोघी बहिणी सायकल घेतली की. पण काही जास्त लांब नाही आहे म्हणून टेन्शनची काही गोष्ट नाही आहे. आणि अजून एकदा सांगते सगळ्यांना की बा तुम्ही वाट पाहत मी सुद्धा वाटत पाहायला लागले. आणि अजून एकदा सगळ्यांना हे की बा तुम्ही माझ्यासाठी एवढी मला प्रार्थना केली देवापुढं. तर धन्यवाद सगळ्यांना. अजून एकदा मनापासून धन्यवाद तुम्हाला की तुम्ही माझा मान राखला आणि सगळ्यांना
प्रार्थना केली आपल्या देवापाशी. तर आज अशी प्रार्थना चालते ना, दोघा जण असंच प्रेम द्या आणि दोघं जण असेच राहा, खुशीत राहा दोघं जण. आणि लवकरच मला खुशखबरी द्या की मी आताच आली म्हणून. तर चला मग, व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी, व्हिडिओ एवढाच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. नवीन कुठे चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकपासून तर फॉलो सुद्धा करा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.